त्यासाठी सोन्याची किंमत खूप जास्त आहे. पण शेतकऱ्यांसाठी उभं राहिलेलं पीकच त्यांचं सोनं आहे. आणि त्याची सुरुवात होते पेरणीने. अवकाळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी नैराश्यातून आत्महत्येच्या दिशेने निघाले. कष्टाने पिकवलेले पीक आडवे झालेले पाहून बळीराजा हवालदिल झाला. देवा, किती कठोर परीक्षा घेतोस. यांना झुंजायला बळ दे, हातात शक्ती दे. नव्याने सुरुवात करून या धरतीतून परत सोनं उगवेल. तेव्हा स्वतःला बळीराजा म्हणावशील.